तर सकाळी मला देवबाप्पाने देवाच्या जे घर आहे घराविषयी मला त्यांनी काही गोष्टी बोललेल्या आहे. तर एक वचन वाचूया आपण, यशायाचा पहिला अध्याय आणि 3 वचन वाचूया. बैल आपल्या धन्याला ओळखितो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो, पण इस्रायल ओळखीत नाही, माझे लोक विचार करीत नाही. काय सांगितलं? कुणी आहे का वाचायला? वाचा. बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो, पण इस्रायल ओळखत नाही, माझे लोक विचार करत नाही. आमेन. हालेलुया. अजून कोणी जरी वाचत असलं तर वाचा, खूप सुंदर मोठ्या आवाजामध्ये वाचा. बैल आपल्या धन्याला बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाणे ओळखतो, पण इस्रायल लोक ओळखीत नाही, माझे लोक विचार करीत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी जर देवाला ओळखणारे लोक असलो तर देवाच्या घरामध्ये किती वाजता पाहिजे? किती लांब असू द्या तुम्ही, सिन्नरला याच्यामध्ये किती लांब असू द्या, नगरला असू द्या, पुण्याला असू द्या, नाही तर कुठं पण असू द्या. आता पुढच्या महिन्यात माझी मीटिंग आहे, पुढं आम्ही मुंबईला जाणार आहे. तर 1 दिवस अगोदर जाणार आहे. किती दिवस? 1 दिवस. तिथं 9ला मीटिंग आहे ना, तर आम्ही 9लाच हजर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही मोठ्या किती लढले लांबून येतो किंवा हे काय करतो, वेळेचं महत्व पाहिजे. तुम्ही जर देवाला ओळखत असेल, बघा ना काय सांगितलं, बैलाविषयी सांगितलं. बैल बघा एखाद्या ठिकाणी त्याला काढून नेलं तर, दुसऱ्या ठिकाणी नेलं तर, विकलं तर, सांगा बरं ठिकाणावर थांबतो का? आता गाय किती लोकांना आहेत सांगा ना. म्हशी आहे का? परत अजून प्राणी पाळले पाहिजे, बरोबर. तर गायचं किंवा बैलाचं एखादं ठिकाण बदललं ना तर तो काय करतो, असं तिथं राहत नाही. कधी कधी तो काय होतो, आजारी पण पडतो. बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहे? आजारी पण लोक पडतो, कारण की त्याचं ठिकाण काय झालेलं आहे, बदललेलं आहे. बायबल मध्ये सांगितलं, बैल आपल्या धन्याला ओळखतो. बघा, मुक जनावर देखील आपल्या कशाला, मालकाला ओळखत आहे. तुम्ही आणि मी जर देवाला ओळखत असो तर आपल्या आज 11 वाजता काही लोक आले, काही लोक 12 वाजता आले, ही परिस्थिती नसती. तुम्ही देवाला ओळखत नाही, याचा अर्थ काय? 2024 गेलं, काही लोक असेच आहेत. सांगा तुम्ही, आम्ही बिल्लाचे काय? तुम्ही सांगा, आम्ही बिल्लाचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणा ना. काय तुम्ही जर ओळखतात का? शेजारच्याला म्हणा, ओळखतात का? तू खरंच ओळखतात का? आहे का? आणि समजा कधी स्कीम निघाली तर तिथं गडी किती लग्नाला यायचा असला ना, कधी जातो? आधी जातो. खायसाठी मरत, खायसाठी बा, बुद्धीसाठी, लाडूसाठी जाणं 40 दिवस डोंगरावर. खायसाठी हक्क विकणारे लोक आहेत ना, काही कामाचे नाही. म्हणा याकोबाच्या मोठ्या भावाचं नाव काय आहे? यासाव. म्हणा यासाव. आता यासावने काय केलं, याने खाण्यासाठी जर त्याला देवाला तो ओळखीत असता तर त्याचा हक्क गेला नसता. बोला, किती लोक माझ्या बरोबर आहे? देवाला ओळखत असताना त्याने त्याचा खायसाठी काय केलं, मरतेत लोक. रोज उपासामध्ये, रोज 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 नको. प्रेज द लॉर्ड. काय असं मागच्या हप्त्यात मी सगळं काही नॉनव्हेज सगळं वर्ज करून टाकलं होतं. मी माझ्या मनात काय येईल मी ते करतो, पण खायसाठी मारायचे नाही. कशासाठी? खायसाठी. कशासाठी? खायसाठी. तुम्हाला सांगतो, तुम्ही उत्पत्तीमध्ये जा बरं. उत्पत्तीमध्ये एक मिनिट.
इसाकाचा जन्म त्याच्यानंतर 25 काढा. 25-27 वाचा मोठ्याने 27 पासून. आणि काही लोक इब्री खरंच 12वा अध्याय आणि 16 वचन काढा. वाचा. देवाच्या माईक दे रे, कृपेला माईक कोणी दे. उणे पडू नये, ज्यामुळे माईक पुष्कळ लावून जण दे. बिघडून जातील. असे कोणतेही माईक कडूपणाचे लावून दे. मूळ अंकुरित होऊन उपद्रव होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी त्याने काय विकलेलं आहे? आपले ज्येष्ठपण विकलं. जर देवाला ओळखत असताना, देवाचं ठाणं ओळखत असताना त्याचा अधिकार गेला नसता. प्रेज द लॉर्ड. तुमचा अधिकार कशामुळे जातो? बोला ना, सांगा ना. चुकीचे निर्णय. तुम्ही देवाचं ओळखत नाही. देवाचं ओळखत असते तर तुम्ही उशिरा आले नसते. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये इपिस्करास 5वा अध्याय आणि 16 वचनामध्ये वाचा. 5वा अध्याय 16 वचन. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. दिवस वाईट आहे. वेळेचा काय करायचं आपल्याला? चांगला फायदा करा. देवाला तुम्ही ओळखत असाल तर कोणाला ओळखणार? त्याची वेळेला पण महत्व द्या ना. करा स्टाईल मध्ये आता. त्याच्या वेळेला पण महत्व द्या ना. तुम्ही बोला आम्ही आहेच, आम्ही सोडलेली. काय देणार? वेळेचा सदुपयोग करा. तुम्ही देवाला ओळखत असेल तर तुम्ही देवाची वेळ ओळखणार आणि त्या ओळखीमुळे तुमचा सन्मान होणार. आमेन. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. हालेलुया. देवाला तुम्ही ओळखत असेल त्याची वेळ ओळखणार आणि तो देव तुम्हाला पण काय करणार आहे? ओळखणार आहे. एका जेवणासाठी तुम्ही देवाला काय केलेलं आहे? ओळखत नाहीये. एका जेवणासाठी काय केलं त्यांनी? ज्येष्ठपण विकलं. जर ज्येष्ठपण विकलं म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे देव नाहीये. अधिकार गमावला. देव नसला तर अधिकार नाही. काय नाहीये? अधिकार. देव नसलं म्हणा. देव नसलं तर देव नसला तर अधिकार नाही. देवाला ओळखत असतं तर काय झालं असतं? या सवानी देवाला ओळखलं असतं तर हा सांगा बरं किती. बघा ना, देवाला ओळखत असता तर तो म्हणला असता मी मोठा आहे, मरोपर्यंत पश्चाताप करत बसला तू त्या गोष्टीचा. काय फायदा नाही. त्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलं ना. हा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले. 12वा अध्याय इब्रीकरास 12वा अध्याय आणि 16 वचनामध्ये. आणि देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, कोणी कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन उपद्रव देऊ नये व त्यामुळे पुष्कळ विटाळ होईल तो होऊ नये, कुणी जारकर्मी असू नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले. एका जेवणासाठी ज्येष्ठपण विकले आणि पुढे काय सांगितलं? त्या एसावासारखे एही बुद्धीचे असू नये. हा. लक्ष द्या. याकडे लक्ष द्या. आणि बायबल मध्ये असं सांगितलं की त्याने कितीतरी वेळेस काय केला. तिथं पुढे आहे ना, वाच ना मग किती 17 वचनामध्ये. तुम्हाला माहित आहे की त्यानंतर तो वारसाने आशीर्वाद मिळवण्याची काय करू लागला? इच्छा धरू लागला. पण आशीर्वाद त्याला मिळालेला नाहीये. तुम्ही आणि मी जर देवाला ओळखलं नसेल, तुम्ही आणि मी देवाच्या विरोधात वागत असेल तर मरूपर्यंत आपल्याला आशीर्वाद पाहायला भेटणार नाही. काय सांगितलं? तरी त्याचा नाकार झाला. त्याला ज्येष्ठपण मिळालं का परत? नाही मिळालं. हा किती पर्यंत? मरूपर्यंत. मरूपर्यंत त्याला काय नाही मिळालेलं आहे. त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी. अश्रू डाळे रडला. पश्चाताप. जर तुम्ही वेळेमध्ये देवाला ओळखताल तर तुमच्याकडे वेळेचं पण बंधन असेल. देवाला ओळखलेल्या लोकांमध्ये काय असणार आहे? तुम्ही ठाणच ओळखीत नाही, ठाण्यालाच ओळखलं नाही. मुंबई ठाणं माहितीये तुम्हाला, मुंबई माहितीये, पुन्हा माहितीये, सगळी दुनिया माहितीये ठाणे. याचं पण ठाणं माहिती तुम्हाला. नॉनव्हेज कुठं चांगलं भेटतं ते ठाणं माहिती तुम्हाला. सगळं ओळखतो पण देवाला ओळखीत नाही. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं की त्यांनी अश्रू ढाळले तरी त्याला काय मिळालेलं नाहीये? संधी मिळालेली नाहीये त्याला. कशाची संधी मिळाली नाही? परत हक्क मिळवला. बायबल मध्ये जरा पटापटा बोला.
त्याच्यामध्ये वाचा 17 मध्ये तुम्हाला माहित आहे की त्यानंतर तो वारसाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असताही त्याचा नाकार झाला. देवाला न ओळखणाऱ्या लोकांना आयुष्यभर काय नाही भेटत? आशीर्वाद पाहायला नाही भेटत. देवाला चौकामध्ये देवाचा स्वीकार करा. चौकामध्ये म्हणा मी येशूची प्रार्थना करतो. काय लागू नका म्हणाला. दोन्ही थाड्यावर नका चालू. इकडं पण इकडं दोन्ही नद्याला चालायचं. दोन्ही नद्याच्या दोन्ही थाड्यात चालायचं. भावबंद पण पाहिजे. भावबंदाची माळ, येशूची पण माळ, आईची पण माळ. पुढे आईची माळ पुढे ठेवतो काय पाहिजे? सगळं पाहिजे मला. भाऊ पण पाहिजे, बहीण पण पाहिजे, आत्या पण पाहिजे, नाना पण पाहिजे, काकी पण पाहिजे. अरे पण वारसाने याला सगळं पाहिजे होतं. याला काय झालं? यांनी काय केलं? जेवायसाठी स्वार्थी लोक आहेत काही काही लोक. स्वतःच पाहते. काय करते? प्रेस द लॉर्ड. एका जेवणासाठी मरायचे का? हा? येशू ख्रिस्ताला बायबल मध्ये तुम्हाला माहितीये का? मत्तई 4:4 वाचा. येशू ख्रिस्ताला भूक लागली. मग ती भूक कशाची असो, तुम्ही एका जेवणासाठी मरू नका. एका जेवणासाठी व्यभिचार करू नका. एका जेवणासाठी वाईट वागू नका. एका जेवणासाठी जार कर्म करू नका. एका जेवणासाठी मूर्तिपूजा करू नका. एका जेवणासाठी तुम्ही पाप करू नका. काय सांगितलं? येशू ज्यावेळेस 40 दिवस 40 रात्र डोंगरावर गेला, डोंगरावर गेल्यानंतर त्याला काय लागलेले आहे? भूक लागलेली आहे. ते कोणी ओळखलं? तुम्हाला काय पाहिजे शैतानाला माहितीये. तुम्हाला काय चप लागते ना तो बळच मग तुम्ही काही दिवस नाही खाल्लं का म्हणून धरके फुकट घे. तुम्हाला काय लागतं? डोळ्याने पाप करतात ना. आपाप पुढे आणून दे. प्रेस द लॉर्ड. काय सांगितलं? परत संधी मिळाली का? परत पाप करायचं का? बायबल मध्ये सांगितलं तर आज समजा तुम्हाला ती गोष्ट नकोय आपल्याला, जेवायसाठी त्याने पाप केलं का येशूने? आपण म्हणतो नको बाबा, नाव ठेवते खाऊया जेवण, तंदुरी खा खास काय किती 40 खा. 40 आता नवीन फॅशन निघाली प्रार्थना करणारे लोक. पास्टर काही नाही भूक करतो तिची प्रार्थना ठेव. एका जेवणासाठी तुझं आयुष्यभर तुला काय भेटल? शाप भेटल. मरता का जेवणासाठी? मरतच काय पाहिजे? काही लोकांना म्हणतो पास्टर आम्ही तर मिस्त्रीने घातली ना मला टॉयलेट नाही वर. मरतो का मग एका जेवणासाठी? त्या पाप करून जातो का नरकाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहेत? काय सांगितलं मत्तई 4:4 मध्ये? परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. असं शास्त्र त्याच्या अगोदर वाचा 3. परीक्षक त्याजवळ येऊन परीक्षक जवळ येतो. परीक्षा करणाऱ्याला माहिती आहे. परीक्षेला माहिती. परीक्षक जो असतो ना, परीक्षा पाहणारा म्हणा, परीक्षा पाहणारा. परीक्षक या शब्दाचा अर्थ परीक्षा पाहणाऱ्याला माहिती. तुमची माझी परीक्षा कुठून होणार आहे? कुठून पण होऊ शकते. पण म्हणून मग प्रार्थना काय करतो? आणि आम्हाला परीक्षेत आणू नको. कोणाला प्रार्थना करतोय आपण? देवा माझी परीक्षा होऊ देऊ नको. बरोबर. परीक्षक कुठून पण येईल. परीक्षकाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला काय का लोकांना याच्यासाठी खायसाठी येशूकडे आला. येशूला कळालं अरे माझी परीक्षा पाहत होती ये. मग येशू काय म्हणतो? लगे वचनाने काय उत्तर दिलंय? तेल दिलं का त्याने? पाणी दिलं का? हा लाव डॉक्टर हात ठेवला का? काही केलं का? काय केलं त्याने? काय बोलला? बोला ना काय पाहिजे ना आपल्याकडे? तुम्ही आणि मी देवाला ओळखत असेल तर तुमच्याकडे माझ्याकडे देवाचं वचन पाहिजे. वचन जर असणार तर तुम्ही आणि मी हरणार नाहीये. बोला किती लोक माझ्या बरोबर आहे? हे बायबल पाहिजे. बायबलला धरून चाला. हरणार नाहीये. कुठं पडणार नाही. कुठं सापडणार नाही. मला देवाचं वचन मला असं वाटतं माहिती नसणार आहे. म्हणून तो काय झालेला? एका जेवणासाठी तो काय झालेला? शापित झालेला आहे. एका पापासाठी. कशासाठी? एका पापासाठी. एका डोळ्याच्या सुखासाठी.
बायको असं दुसऱ्याच्या बायकोवर काय करतोय? नजर ठेवतोय. हे काय? एका जेवणासाठी तू काय करतोय? पाप करतोय. एखादं जाऊन मोबाईल मध्ये कोपऱ्यामध्ये जाऊन तू कोणाला पाहतोय? लक्ष द्या. हे बघ, थांब, उचकू नका, आता लक्ष द्या. मोबाईल जाऊन कोपऱ्याला घेऊन तू काय करतो? तुला देव पाहत नाही का? सगळ्यात महत्वाचं, आज तुम्ही एका तुमच्या खुशीसाठी तुम्ही शाप घेता. काय घेतात त्यांनी? एका जेवणासाठी काय घेतलं त्यांनी? वारसाने काय घेतलं त्यांनी? बोला ना, इकडे बघा ना. वारसाने काय घेतलं त्यांनी? शाप घेतलेला आहे. तुम्ही एका सुखासाठी. आता मी तुम्हाला सांगतो, मी पहिलं प्रार्थना करायचो आणि प्रार्थनेमध्ये आलो मी पहिले, पण मला दारूचं व्यसन होतं. पण मी म्हटलं नाही, हे माझ्या देवाला चालत नाही ना, मग त्या ठिकाणाला जायचं नाही. माझ्याकडे लक्ष द्या, खाली नको बघू, वरती बघा सगळं. म्हणलं आता मी दारू सुटली माझी, पण म्हटलं माझं देवावर प्रेम आहे, म्हणजे आता चुकीच्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही. तिथं आपल्याला काय करायचं? पडायचं का त्याच्यामध्ये? एका चुकीमुळे तुम्ही आणि मी काय होणार आहे? शापित होणार आहे. वारसाने काय मिळू लागला तो? आसरू ढाळत बसला तो. त्या 17 वचनामध्ये सांगितलं, आसरू ढाळून फार प्रयत्न केले तरी पश्चातापाची त्याला संधी मिळाली नाही. कशाची संधी मिळाली नाही त्याला? पश्चाताप करण्याची संधी मिळाली नाही. कशामुळं? एका जेवणामुळे, एका पापामुळे तो काय झालेला आहे? त्याचा ज्येष्ठपणाचा अधिकार गेलेला आहे. तो त्याचा अधिकार गेलेला आहे. ब्लेसिंग निघून गेलेला आहे. मोठापणाचा त्याच्याकडे जो पॉवर होता, तो पॉवर निघून गेलेला आहे. जर तुम्ही आणि मी असं करत असेल तर तुमचा माझा पॉवर निघून जाणार आहे. काय निघून जाणार आहे? की काहीच लोक आलेले बोलले. तुम्हाला काही करंट लागला नाही का? तुम्ही एक चूक करत असेल तर तुमचा माझा अधिकार जाईल निघून, तुमचा माझा पॉवर निघून जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू ज्यावेळी डोंगरावर होता तर येशूने परीक्षक त्याच्या जवळ आला. जवळ आल्यानंतर कुणी पण तुमच्या जवळचा चिन्ह तुमच्याकडे लांबता नाही येणार. तुम्हाला पापात टाकायला कुठं जाईल? जवळ जाईल. आलं तर समजून घ्यायचं तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? देवाचं वचन पाहिजे. जर देवाचं वचन तुमच्याकडे माझ्याकडे असेल तर तुम्ही आणि मी काय होणार नाही? पापात पडणार नाही. कारण की कोण असणार आहे? देव असणार आहे. हालेलुया. देवाला ओळखत असेल तर वचन आपल्याकडे पाहिजे. देवाला ओळखत असेल तर उपवास आपल्याकडे पाहिजे. देवाला ओळखत असेल तर वेळेवर येणार आहे. देवाला ओळखत असेल देवासाठी तुमचं हृदय असणार आहे. देवाला ओळखत असेल तर तुमच्या हृदयामध्ये येशू असणार आहे. देवाला तुम्ही ओळखत असाल तर तुम्ही सॅक्रिफाय करणार आहे. त्याग करणार आहे. त्याग. काय त्याग नाही करायचा? 12 वाजता चर्चला यायचं, झाडायचं नाही, काय नाही, निघून जायचं. काय सॅक्रिफाय? तुम्हाला कसं काय आशीर्वाद भेटणार आहे? हे ग्राउंड झाडायला कोणी यायला पाहिजे? तुम्ही आले पाहिजे. तुम्ही पालक लोक काम करतात आणि तुम्ही उशिरा येतात. काय त्याग आहे तुमचा चर्चसाठी? काय त्याग आहे? काय तुम्ही करता? काय करत नाही. प्रेज द लॉर्ड. एवढा मोठा येशू, एवढा मोठा असून तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून स्वर्ग सोडून इथं आला आणि शिष्याचे पाय धुतोय. तो नम्र झाला. तो काही लोक कुठून तरी शिकून येतात पास्टरच्या हाताखाली आणि म्हणतात आम्ही कशाला काम करू? तुमचा काय त्याग आहे? काय त्याग केला येशूने? तुम्ही केला का त्याग? सांगा बरं. काय त्याग केला येशू सारखा त्याग? त्याला काय? तो देव, तो मनुष्य म्हणून या जगामध्ये आला, पण त्यांनी वधस्तंभावर मरण पावलं आपल्यासाठी. त्याच्या हातामध्ये खिळे टोकले. तो तुमच्या आणि माझ्यासाठी दरिद्री झाला, धनवानात झाला. एवढा मोठा त्याग केला. तुमच्या माझ्याने वेळेवर येत नाही. काय त्याग आहे तुमचा? आणि पाहिजे येशूकडून मला एवढं दे. कस काय भेटन तुला? तुम्ही त्यागच करीत नाही. काय त्याग नाही तुमचा? प्रार्थना नाही, उपास नाही. एखादा म्हणतोय पास्टर की उपास प्रार्थना घ्या चर्चमध्ये, आम्ही येऊ कधी पण असो. काय त्याग आहे तुमचा?
तुम्ही चर्च मध्ये येता पण तुम्हाला कधी कळवळा येत नाही चर्चच्या गोष्टीचा. तुम्ही माणसं आहेत का? हा सांगा ना, बोला ना. एक बहीण आली, कालची गोष्ट आहे. आजची गोष्ट त्या बहिणी, आमची प्रेयर होती. प्रेयर असताना पास्टर तुमच्या याला मला वेदीसाठी कापडायचं, तुमची नजर जात नाही का? बहीण म्हणे पास्टर मला काहीतरी या ठिकाणामध्ये करायचं. तुम्ही काय करतात इथं? काय आहे तुमचं काम? नुसतं घराला आशीर्वाद मागायचा आणि या घराचा कोण विचार करायचा? नवऱ्याला कपडे घे, बायकोला कपडे घे, लेकरांना हे कर ते कर. आणि मग हे घर कुठं गेलं? तुम्ही या ठाण्याला ओळखता का? तुम्ही देवालाच ओळखत नाही तर ठाणं तर बाजूलाच राहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ओळखता का देवाला? हे काम तुमचं आहे, तुम्ही केलं पाहिजे. हे बाळकाला सांभाळायचं काम तुमचं. काय सॅक्रिफाय आहे तुमचा, काय त्याग आहे? तुम्ही देवाला ओळखत नाही तर ठाण्याला कधी ओळखणार आहे? प्रेज द लॉर्ड. फक्त दूध पाहिजे. जनावर आणलं ना दारात बांधलेलं दूध पाहिजे, चारा नको टाकायला. जनावर पाहिजे, फक्त देव पाहिजे, काही नको बाकीचं करायला. लाज वाटली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दूध पाहिजे नुसतं. मग गाईला चारा लागत नाही का? तिला घाण साण काढावं लागत नाही का? काही लागत नाही का दुसऱ्या गोष्टी? माझं सांगायचं काय उद्देश आहे? तुम्ही आणि मी काय करतो? काय आपला उपयोग आहे देवासाठी? काय आपण काय सॅक्रिफाय करत आहे? आपण काय बलिदान आहे आपले? काहीच नाही. यायचं आणि जायचं. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? बोला ना. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही आणि मी जर देवाला ओळखीत असेल, देवाच्या ठाण्याला ओळखणार. काय वचनामध्ये सांगितलं? त्या वाचा, यशा 1:3 मध्ये काय सांगितलं? तुम्ही ओळखत असेल तर तुम्ही चटया टाकायला सुरुवात करणार. ओळखत असेल देवाचं अंगण झाडणार. तुम्ही देवाला ओळखत असेल तर जाळे काढणार. आदल्या दिवशी येणार, फोन करणार. तुम्ही देवाला ओळखत असेल तर देवाची एक प्रार्थना बुडवणार नाही. आपण आज प्रार्थनेला आलो का? कधी प्रार्थना असते 1 महिन्यानी. आणि काय काय लोक वर्षभर देवाचं दान देत नाही, दशमोन देत नाही. काय ओळखतो तुम्ही देवाला? हालेलुया. बोला हालेलुया. आवाज गायब झाला. लागलं ना? टोचलं ना? हा म्हणा. टोचलं. सुधरा मग काहीतरी. ते बैलगाडीवर जेव्हा बसतो ना, काय काय बैल लय शहाणा असतो, मग त्याला टोचावा लागत. त्याला टोचलं मग तो पळतो. टोचलं पाहिजे. मला पण टोचते, मला पण येते. तुम्हालाच नाही, मला पण आहे. पण मी काय करतो माहितीये का? मी येतो, झाडू मारतो, मी लाजत नाही. सिस्टरला विचारा, मी बाहेरचं पण झाडीन. तुमचं काय आहे? तुमचं काय आहे? तुम्ही नुसतं पाहिजे द्या. नवऱ्याला नोकरी मिळाली पाहिजे, बायकोला नोकरी मिळाली पाहिजे, तिला लाली पावडरला पैसे मिळाले पाहिजे. पण देवासाठी काही नाही. असे लोक देवाला आवडत नाही. देव काढून टाकीन आणि दुसरे आणे. चालेल का? काय बनलं पाहिजे आपण? काय केलं पाहिजे? कोणाला ओळखलं पाहिजे? देवाला. आणि सेकंड नंबर फर्स्ट नंबर. चला असं करा. फर्स्ट नंबर चुटकी वाजून. फर्स्ट नंबर देवाला, सेकंड नंबर ठाणे. कोणतं ठाणं? ठाणेले माहिती सगळे. कुठं काय भेटतं ते सगळे ठाणे माहिती. लय भारी भेटते तिथे बिर्याणी. ते ठाणं माहिती आहे. मग लगेच मग माळशेत एक, भंडारदार एक, कुठं कुठं सगळे माहिती आपल्याला ठाणे. पण देवालाच ठाणं माहित नाही. रविवारी प्रार्थना बुडून जाते तिकडं. काय करताय? फिरायला जाते रविवारचं. आणि काय काय लोक आज आले नाहीत, पास्टर बोलतील म्हणून आले नाही. स्वतःच्या कामाला अगोदर महिना. लग्न कधी आहे? दिवाळीमध्ये लग्न. आणि तयारी किती कधी करतो? वर्षभर अगोदर करतो. काय ओळखलं तू देवाला? याच्या बापाला बोला, या यसावाच्या बापाला काय लागत होतं? खायचं होतं, जेवण लागत होतं. बोला ना, काय लागत होतं? जेवण लागत होतं.
तर जेवण लागायसाठी तो कुठे गेला? रानामध्ये गेला. याकोबाने त्याच्या आईने काय केलं? पटकन लगेच आणून बापाला चारलं. काय केलं? पटकन. तुम्ही आणि मी देवाला ओळखत असताना पटकन आणा. काय असं तुम्ही पटकन या, क्विक करा. म्हणून बायबल मध्ये सांगितलं लहाना भाऊ आशीर्वादित झाला. कोण आशीर्वादित झाला? म्हणा याकोब आशीर्वादित झाला. त्याच्या वाचा ना तुम्ही त्या 25 याच्यामध्ये. कोण आशीर्वादित झाला? कोणाला आशीर्वाद मिळाले? याकोबाला आशीर्वाद मिळाले. कस काय मिळाले? आई होती ना सांगायला. मी आहे तुम्हाला सांगायला, तुम्ही ऐकतच नाही. तुम्ही किती बोला, आम्ही आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये? याकोब 27 वचनामध्ये. ते मुलगे मोठे झाले. एसाव हा रानात फिरणारा हुशार 27 पासून 27 पासून काय वाचा. इसाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्याने एक दिवशी आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, बाळा. तो म्हणाला, काय आज्ञा? तो त्यास म्हणाला, पहा, मी आता म्हातारा झालो आहे आणि मला मृत्यू केव्हा येईल ते ठाऊक नाही. तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य व भाताई घेऊन रानात जा आणि पारत करून माझ्यासाठी हरणाचे मांस आण आणि माझ्या आवडीचे आपल्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार करून आण. मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन. इसाक आपला मुलगा एसाव याच्याशी बोलत असता रिबेका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारत करण्यास रानात गेला. इकडे रिबका आपल्या मुलगा याकोब यास म्हणाली, पहा, मी तुझा भाऊ एसाव याच्याशी बोलताना ऐकले की हरणाची पारत करून रुचकर पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी. कसं ऐकलं तिने? इसाक सांगती यासव बोलत असताना त्याच्या आईने काय केलेलं आहे? ऐकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कशासाठी यायचं बापाकडे? बघा ना, आता माझ्याकडे बघा, कशासाठी यायचं बापाकडे? बापाकडे आनंदाने आशीर्वाद आले. या कशाला यायचंय? पण आशीर्वादाच्या पहिले तुम्हाला काय करावं लागणार आहे? काहीतरी जेवण करावं लागेल बापासाठी. बापाचं काय करावं लागेल? ऐकावं लागणार आहे. बरोबर. तुम्ही ओळखलं तर तुम्हाला काय भेटल? ठाणं ओळखलं तर काय भेटल? नुसतं ठाणच पाहिलं येऊ नका. ठाण्याचे लक्ष द्या ठाण्याकडे जरा. त्या बहिणीने पाहून तर तिला काहीतरी कळावा आला. तुम्हाला पण येऊ द्या काहीतरी. ब्रदरनी विचारलं होतं मला, ताईनाथ ब्रदरनी, पास्टर इथं असं असे. मी म्हणलं थांबा, मी तुम्हाला सांगेन मी. आणि ते करतील पण, ब्रदर पण करतील. पण बाकीच्यांचं काय? माझं सांगायचा विषय काय आहे की ह्या याकोबाने काय केलेलं आहे? बापाला ओळखले. त्याच्याकडे काय आहे? आशीर्वाद आहे. बापाला काय लागतं? लगेच क्विक ऍक्शन. काय लागतं बापाला? लगेच जेवण लागतं. ठाण्याला तुम्ही देवाला आणि देवाच्या ठाण्याला ओळखत असाल ना, तुम्हाला मला कुणी हरवणार नाही. तुम्ही आणि उंच असणार आहे. बोला ना, म्हणा उंच असणार आहे. काय असणार आहे? आता लक्ष द्या. वया घ्या, वया घेऊन येणार, लिहित चला. इथं पाहायला लागलं ना तुम्ही, तुम्हाला समजणार नाही. माझ्याकडे लक्ष देत चला. पुढच्या हप्त्यापासून बापाला तुम्ही ओळखलं तर तुम्हाला काय मिळेल? उंच ठिकाण. याकोबाने कोणाला ओळखलं? आपला बाप आहे. त्यांनी आईने ओळखलं. तर माझा नवरा कसा आहे? चांगला आहे. कोणाला गॅरंटी पाहिजे? बायकांना नवऱ्याविषयी गॅरंटी पाहिजे की माझा नवरा चांगला आहे. या रिबेकाला गॅरंटी होती की तिचा नवरा काय आहे? चांगला आहे. आणि मग तिने काय म्हटलं? आज काहीतरी पक्वान तयार केलं आणि बापा पुढं त्याच्या पुढे कोणाला पाठवलं? याकोबाला पाठवलं. याकोब जाऊन काय मिळालं तिथं? त्याने आशीर्वाद मिळवला. तुम्ही आणि मी देवाला ओळखलं पाहिजे. तुम्ही आणि मी ठाण्याला ओळखलं पाहिजे. तुम्ही आणि आपल्या सेवकाला काय झालं पाहिजे? ओळखलं पाहिजे. कारण की सेवकाचं जीवन कसं आहे तुम्हाला पण माहिती पाहिजे. माझं जीवन तुम्हाला सगळ्यांना माहिती. कसं जगतोय मी?
काही तर सांगतो आणि गाड्यावर जाऊन पिऊन येतो का काही घरी जाऊन बसतो का काही. कसं आहे माझं जीवन आशीर्वाद आहे. अशा कोणत्या ठिकाणी जाऊ नका. पाप करणारे पास्टर लोक असो कुणी पण असो अशा ठिकाणी काय करू नका, जाऊ नका. आशीर्वाद भेटणार नाही. रेबेकाने नवऱ्याला ओळखलं की आता माझा नवरा काय करेल, आता माझ्या मोठ्या मुलाला काय करून टाकेल, आशीर्वाद देईन. पण तिने लहान्या मुलावर काय आहे तिचा जीव आहे म्हणून तिने लगेच तिने फास्ट मध्ये ते जेवण तयार केले आणि बापा पुढे काय केलेलं आहे, आणून त्याला खायला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यांनी बापाने काय केलं, इसाकाने याकोबाला आशीर्वाद दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळाले? त्याला म्हणा कळालं का तुला? हा गोंगाटा करून म्हणा जरा कळालं का? मग आता लवकर यायचं, मग वेळेचं भान ठेवायचं. मग म्हणा काय ठेवायचं, भान ठेवायचं. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट नंबर तुम्हाला मी काय सांगितलं की हा तुम्ही देवाला ओळखायचं. सेकंड नंबर देवाच्या ठाण्याला. प्रेज द लॉर्ड. पण जर पोलीस ते ठाणं नाही का, पोलीस स्टेशन ठाणं नाही बरं का, त्याला ओळखितो बरोबर. त्या ठाण्याला जायला नाही आवडत. नको, चोरी केली म्हणजे तिथं जावं लागतं आतमध्ये जेलमध्ये. त्या ठाण्याला कोणाला आवडत नाही. आवडतं का शेजारच्याला विचार, आवडतं का? मग देवाचं ठाणं कोण आवडत नाही तुम्हाला? हा इथं काय तुम्हाला कडू घास देतात का खायला? आम्ही सांगा बरं, कडू घास खायला देतो तुम्हाला मी का काही कडू वस्तू आणून देतो तुम्हाला मी? हा काय देतो तुम्हाला? ऐकायला आहे ना मला? काय खायला देतो? इथं तरी चांगले, बाकीचे याला विचारा. कडू घास काढते आठवून देते. जे लोक काय कामाचे नाहीत ना, जाओ. प्रेज द लॉर्ड. समजा एखादी जमीन फळ नाही दिले तर काय करता तुम्ही? एखादं जनावर काय काय पास्टर लोक पण तसे काही नाही ना, जाय तिकडं कुठं जायचं तिकडं जाय. पण इथं तसं नाही. तुम्ही फळ नाही दिलं किंवा दिलं तरी मी तुम्हाला सांभाळतो. हालेलुया. बोला हालेलुया. काय सांगितलं, तुम्ही आणि मी देवाला ओळखत असेल तर त्याच्या ठाण्याला काय करायचंय, ओळखायचं. त्याच्या घराला ओळखायचं. परत याच्यामध्ये आपण यशाया 1:3 मध्ये परत येऊ आपण. बैलाचं काढा, वाचा कुणी जर काढला असेल तर. बैल आपल्या धान्याला ओळखतो, हा. गाढव आपल्या मालकाचे ठिकाण ओळखतो, पण इस्रायल ओळखीत नाही, माझे लोक विचार करीत नाही. हा गाढवाला पण काय अक्कल आहे. त्याला पण इथं मान दिलेला आहे. आपण कोणी बघा. बैल आपल्या धान्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचं ठाण ओळखतो. बैल तुम्ही आणि मी देवासाठी पाहिजे, ओळखलं पाहिजे. ठाण ओळखलं पाहिजे. हो त्याची संपत्ती सामर्थ्य ओळखलं पाहिजे. हो त्याचे ब्लेसिंग ओळखले पाहिजे. हो त्याचे आशीर्वाद ओळखले पाहिजे. हो त्याने तुम्हाला मला बलाढ्य केलेला आहे ते ओळखलं पाहिजे. हो तुम्हाला मला काय दिलेलं आहे, पावर दिलेला आहे. तो पावर काय झाला पाहिजे, ओळखलं पाहिजे. कोणी ओळखलं पाहिजे, आपण ओळखलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय कमी आहे आपल्यामध्ये? काहीच कमी नाही आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. किती मोठा पावर आहे आपल्याकडे. एखाद्या पैशावाल्याला पण अधिकार नाही तेवढा अधिकार आहे आपल्याला. काय लूक 10:19 मध्ये पहा ना, वाचा ना. लूक 10:19 मध्ये काय दिलं आपल्याला? ओळखणाऱ्या लोकांसाठी काय अधिकार आहे. 10:19 मध्ये पहा मी तुम्हाला साप आणि विच्छू यांचे तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार. पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा शत्रूवरच्या सर्व शक्तीवरचा काय दिलेला आहे, अधिकार आहे. तुम्ही नुसतं हालेलुया जरी म्हटलं ना तर शैतान काय होईल, पळून जाईल. घाबरन तो. कुठं जरी गेलं तर हालेलुया म्हणत चला. मी रोडने हालेलुया मोठ्याने म्हणत चालतो, मला काय नाही वाटत, म्हणत चालत होईल. तरी पाहून येत नाही. सकाळी निघलो का गाडीवर मी हालेलुया म्हणत चालतो. काय सांगितलं, पहा मी तुम्हाला साप विंचू यांना तोडण्याचा शत्रूवरच्या सर्व शक्तीवरचा काय दिलेला आहे, अधिकार दिला. तुम्ही देवाला ओळखत असेल तर देवाचा अधिकार तुमच्याकडे असेल.
कोणता पावर? जीसस पावर. येऊ दे, हात करा असा. पावर असणार आहे, स्वतःला हलवा जरा. पावर असणार आहे, जीसस पावर. बॉडी बिल्डर असणार आहे, नाही तर काडी बिल्डर. जर बायबल वाचत नसेल, देवाला ओळखत नसेल, देवाच्या ठाण्याला ओळखत नसेल, देवाचं ठाणं विसरायचं का रविवारच्या दिवशी? रविवारच्या दिवशी लग्नाला पळवतो आपण. भाव बंधूचं लग्न, शेजारच्या भाव बंधूचं लग्न, ठाणं विसरून गेला. काय कार्यक्रम गेला गेला, कार्यक्रम असला तरी जावं लागत तिकडं. शेजारच्याला म्हणत जावं लागत. यांचं काय, यांना रोजच प्रार्थना आहे. काय कसं म्हणतात सिस्टर, यांचं काय रोजच प्रार्थना, आपल्याला जावं लागत तिकडे, जावं लागत त्यांना. काय म्हटलं? गाढव मालकाचं ठाण. हा, तुम्ही ठाणं ओळखलं पाहिजे. कुठेही जा, काही पण ठाण्यावरच आलं पाहिजे. कुठे गेला तरी कुठं आलं पाहिजे, ठाण्यामध्ये आलं पाहिजे. का आलं पाहिजे? की तुम्ही आणि मी देवाला ओळखणारे लोक काय करत आहे, त्याच्या ठाण्याला तुला काय करत आहे, ओळखत आहे. तुम्हाला माहिती आहे का, येशू ख्रिस्ताने शब्द दिवशीला चमत्कार केले. एक कुबडी स्त्री होती, 18 वर्षापासून कुबड काढून चालणारी. पण संवासारामध्ये आली, देवाच्या ठिकाणामध्ये आली, आणि देवाच्या ठिकाणामध्ये, देवाच्या ठाण्यामध्ये आले. ठाण्यामध्ये आल्यानंतर काय झालेले, बळी झालेले आहे. किती वर्षाची होती? 18 वर्षापासून आजारी असलेली स्त्री काय झाली, बळी झालेली आहे. ठाण्यामध्ये आशीर्वाद आहे. काय आहे ठाण्यामध्ये? करा मग, आशीर्वाद आहे. यायचं का नाही यायचं? नाही आलं तर तुम्हाला नाही भेटणार. मग पण येताना पण कसं यायचं? वेळेतच उडी मारायची. म्हणा बेसेदा, आता करा बेसेदा. 5 पाडे होते. किती? याच्यामध्ये सांगितलं यवन कृषी वर्तमानामध्ये 5व्या अध्यायामध्ये, बरं का. नंतर काढा, आता नका उचकीत बसू, नंतर काढा. किती पाडव्या होत्या? 5 पाडव्या होत्या. आणि त्या 5 पाडव्यामध्ये जो आजारी देवदूत स्वर्गामधून यायचा, पाणी हलवायचा, हलवत असताना जो कोणी वेळेत त्या ठिकाणामध्ये उडी मारायचा, हो त्यावेळेस तो काय होणार? बरा होणार आहे. 38 वर्ष दुखणे करी. त्या ठिकाणी तो बाजर पडलेला आहे, त्याला उचलून कोणी त्या पाण्यामध्ये टाकायलाच नाहीये. त्याच्याकडे कोण आलेला आहे? येशू आलेला आहे. येशू एक ठाण आहे. येशू तुमच्याकडे येत आहे, तुमच्या घराकडे येत आहे. तुम्ही येशूकडे ज्यावेळेस तुम्ही येत आहे, त्यावेळेस तुमचं 38 वर्षाचं दुखणं काय आहे, निघून जाणार आहे. कोणासाठी यायचं इथं आपल्याला? येशूसाठी. येशू त्या ठिकाणामध्ये गेला, त्या तळ्याच्या तिथं, आणि त्याला म्हटलं उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. तुमच्याकडे काही पर्याय नसेल तर येशू तुमच्याकडे येणार आहे, आनंद तुमच्याकडे येणार आहे. काही काही वेळेस तर एक पक्षघाती मनुष्य होता. मला पक्षघाती मनुष्य, त्या पक्षघाती मनुष्याला सपर खोलून येशूच्या समोर सोडलेला आहे. कोणाकडे आलेला आहे तो? येशू एक ठाण आहे. ज्यावेळेस येशू ठाण्याकडे आपण येतो, त्यावेळेस आपला पक्षघात निघून जात आहे. 38 वर्ष दुखणं निघून जात आहे. 18 वर्षाचं कुमार देखील काय होत आहे, निघून जात आहे. कोणाकडे यायच्या ठाण्याला येशूला तुम्ही ओळखला असेल तर तुम्ही कधी रविवारची प्रार्थना बुडवणार नाही. कारण की रविवारी येशू काय करतो? आशीर्वाद देतो. तळ्याजवळ येतो, त्या ठाण्यामध्ये येतो. त्या ठाण्यामध्ये येतो. कोणत्या ठाण्यामध्ये येतो? हे ठाणं, हे चर्च काय आहे? देवाचं ठाण आहे. जिथं आपण प्रार्थना करतो, जिथं 2 किंवा 3 असो, तिथं काय सांगितलं बायबलच्या वचनामध्ये? देवाची उपस्थिती आहे. कोण येतं ठाण्याला? कोण येतं? देव येतो या घरामध्ये. कोण येतो या घरामध्ये? देव या ठाण आराधनीच आराधना करत आहे, प्रार्थना करत आहे, एकत्र जमत आहे. म्हणून कोण येत आहे? देवाचं सामर्थ्य उतरून येत आहे. तुम्हाला माहितीये का, पेंटिकॉस्टच्या दिवशी किती लोकांना पेंटिकॉस्टच्या दिवशी 2ऱ्या अध्यायामध्ये, प्रेषिताचं कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही नंतर वाचा. सगळे शिष्य जमले होते. जमले असताना त्या ठिकाणाला, त्या ठाण्याला कोण आलेला आहे? पवित्र आत्मा आलेला आहे. अग्नीच्या जीवा उतरलेला आहे. कोणत्या जीवा उतरलेला आहे? अग्नीच्या जीवा उतरलेला. या ठिकाणामध्ये कोण येणार आहे? अग्नीच्या जीवा येणार आहे. या ठिकाणामध्ये काय आहे? येशू परत करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. करा असं.
अग्नीच्या जीवा. आमेन. काय काय लोक म्हणतात गाणे चालले 12 वाजता जुवा वचन चालू झाल्यावर. अग्नीचे जीव उतरणारे का? लक्ष द्या सिस्टर, बडबड करू नका. अग्नीचे जीव उतरणारे का? हा, कधी यावं लागेल? आराधनेत उतरणारे. ज्या वेळेस तुम्ही आराधना करणार आहे, गाणे गाणार आहे, जीव उतरणार आहे. स्टाईल मध्ये करा. काय काय उतरणार आहे? ज्या वेळेस तुम्ही आराधना करतात, एकत्र येतात, एकत्र आल्यावर अग्नी येते. याच्यासाठी पार उशीर येते. कशासाठी? सगळ्याला माहिती, पाहून बसले. तिकडे गेले तर तुम्हाला झुकावं लागेल, नरकाला जावं लागेल. तिथं पाय फरफडत जावं लागेल. असं कसं स्टाईल मारतो तो, तसं पाय फरफडत तिथे हिंडावं लागेल तुम्हाला. कुठं? नरकाला. प्रेज द लॉर्ड. जर बायबल मध्ये सांगितलं प्रिषदाच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, ज्या वेळेस सेवक लोक, शिष्य लोक आराधना करत होते, आराधना करत असताना काय आलेलं आहे त्या ठाण्यामध्ये, त्या ठिकाणामध्ये काय आलेलं आहे? जीव आलेला आहे. प्रिषदाचं कृत्य, प्रिषदाच्या कृत्याचा 2रा अध्यायामध्ये नंतर सगळे म्हणून काढा. एक पासून काही वाचा. एक वाचा मोठ्याने. नंतर पेंटेकोस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येक काय आलेला आहे? अग्नीच्या जीवा आलेला आहे. कधी आलेला आहे? एकत्र जमा. इथं कशाला जमतो आपण? टाळ कुटायला नाही बसत इथं आपण. टाळ कुटायला म्हणजे याची त्याची निंदा करायला, याची त्याची चौकशी करायला इथे येत नाही आपण. शेजारच्याला म्हणा याची त्याची चौकशी करायला येत नाही. कशाला यायचंय? देवासाठी. बोला कशाला यायचंय? बघा माझ्याकडे. देवासाठी. हा, कोण पाहतंय तुम्हाला? ऍक्शन. कोण पाहतोय? सगळ्यांवर आहे. तुम्ही कसे डोळे फिरवले आणि तुम्ही कसं शेजारची संगती बोलले, तुम्ही काय केलं, माझं काय नाही जाणार. कोणाचं जाणार आहे? तुझेच आशीर्वाद जाईल. काय सांगितलं तिथं? एकत्र जमले. कशासाठी? कुटाळा करायसाठी नाही, आराधनेसाठी. प्रार्थनेच्या लोकांनी. मी येतो घरी तुझ्या. ती म्हणते मी येते तुझ्या घरी. सगळे जातात एकमेकाच्या घरी कुटाळ्या. आज पास्टरले बोलले, असं झालं, अमुक झालं. गेले सगळे आशीर्वाद वाऱ्यावर उडत. वाऱ्यावानी भुसा कसा उडतो तसे आशीर्वाद पण उडून गेले. काय करायचं? एकत्र कशासाठी यायचंय? आराधनेसाठी. ठाण्याला फर्स्ट नंबर काय सांगितलं? देवाला ओळखायचं. देवाला ओळख. सेकंड नंबर काय? ठाण्याला यायचं. आणि थर्ड नंबर ठाण्याला तुम्ही आणि मी एकत्र यायचे. कसं यायचंय? एकत्र यायचे. एक येतो प्रार्थनाने, एक जातो लग्नाला. लग्नाला तर मी कधी जातच नाही कोणाच्या. रविवारच्या दिवशी माझ्या मामा होते, मामाच्या मुलीचं लग्न चालू आहे ऑनलाईन. तर कधी लग्न होतं? 12ला होतं, दुपारी 12ला. माझ्या आईला विचारा, ती पण सांगत. किती वाजता गेलो आई? मी 4 वाजता गेलो. कमून गेलो? माझ्या बापाचं ठाण्याला मी ओळखत आहे. ठाण्यामध्ये आशीर्वाद आहे. एकत्र येण्यामुळे काय आहे? पवित्र आत्मा येत आहे या ठिकाणामध्ये. कोण येत आहे? कोणता आत्मा येत आहे? 11 वाजता येतो पवित्र आत्मा. एकत्र कधी यायचं? 12 वाजता यायचं. 12 वाजता येतो पवित्र आत्मा. येतो कधी पण येतो तो, कधी पण येतो पवित्र आत्मा. आणि स्वतःची समजूत करून कधी पण येतो. पास्टरचं काय, पास्टर बोलत राहते, कधी पण येतो पवित्र आत्मा. अरे पण तुझं किती नुकसान होतं याचा काही विचार आहे का? तुम्ही विचार तर माझ्या काय बापाचं जाणार आहे? शेजारच्याला म्हणा, तुम्ही पण म्हणा माझं पण काय बापात जात नाही म्हणा ना. कोणाचं नुकसान आहे? बोला बोला, कोणाचं नुकसान आहे? एकत्र येणं कितीच्या वेळात यायचंय?
10 वाजता यायचे. 10 वाजता तुम्ही गाणे गाताल. होली स्पिरिट येणार आहे, अग्नी येणार आहे, अग्नी येऊन जीवा पण येणार आहे. आणि काय बोलणार आहे? अन्य अन्य भाषा बोलणार आहे. अनेक प्रकारचं सामर्थ्य भेटणार आहे, अनेक प्रकारचा अभिषेक भेटणार आहे. देव तुम्हाला पावरने भरत आहे, सामर्थ्याने भरत आहे. अनेक देवाच्या अनेक गोष्टीने भरत आहे. हालेलुया. एकत्र जमण्याचा फायदा कळाला. जे आत्मिक आहे त्यांना कळतं. जे आत्मिक कधी संपन, कधी हे वचन बंद करते, कधी बंद करते. खाण्याची पास्टर आता भूक लागली. ते या सवानी सगळं हाका आपण देऊन टाकतं. घे बाबा मला भूक लागली, पहिले जेवण दे. मरतो जेवायसाठी पार. काय कधीच नाही करायचं. प्रेस द लॉर्ड. पोटाला ताळायचं जरा. काय करायचं? पाय दुखतात का? उभं राहा, सगळं उभं राहा आपण. चला. तर बायबल मध्ये सांगितलं की ते एकत्र जमल्याचा फायदा ठाण्यामध्ये होतो. बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचं ठाण ओळखतो. बघा कुठं जरी गाढव गेलं ना घरी येतच. घरी ठाण्यावरच येते ते. मालकाला माहिती आहे कुठे जरी गेलं ना हे गाढव ते घरी येईन माझ्याकडे. मला सुद्धा कळालं पाहिजे. कुठेतरी ते गेलं तर मला माहिती तुम्ही इथे जाणार आहे. पण तुम्ही मी पण गाढव आहे येशूचा. काय लाज नाही वाटत याची. गाढव आहे आम्ही येशूचे. येशू कशावर बसतो? मला ना गाढवावरच बसतो. त्याला घोड्यावर बसायची आवडत नाही. घोड्यावर बसायला घोडे हुशार असतात, लयच पळतात ते. काय काय लोक असेच राहतात. आम्हाला लय येतं कॉलेज झालंय आमचं. आम्ही त्या पास्टरकडे शिकलोय, या पास्टरकडे शिकलोय. तू तिकडेच राह. मी म्हणतो तू येऊ नको इकडे. आम्हाला हे नाही पाहिजे, घोडे नाही पाहिजे ना, आम्हाला गाढव पाहिजे. ऑलरेडी मी पण गाढव आहे, तुम्ही पण आहे. काय लाजायचं सांगा बरं. येशू कशावर बसून आला? गधड्यावर बसून आला येशू. कशावर? गधड. आमच्या सोप्या भाषेत गधड म्हणतो मी त्याला. इथं गाढव भरपूर आहे. गाढवावर येशू बसून आला. ज्या वेळेस येशू येतो, कुठे येतो? यरूशलेमला येतो. यरूशलेमला येत असताना, त्या ठिकाणाला येत असताना लोकांनी काय केलेलं आहे? जयघोष केलेला आहे. होसाना म्हणलेलं. बघा, होसाना म्हणलेला आहे, होसाना म्हणलेला आहे, होसाना म्हणलेला आहे. कितीतरी लोकांना येशू त्या ठिकाणी भेटलेला आहे. कुठे येतो येशू? ठाण्यामध्ये येतो. हालेलुया. बघा कशावर बसून येतो? गाढवावर बसून येतो. झाडावर बसून येतो. हालेलुया. कधी कधी येशू तुमच्याकडे म्हणण्याद्वारे पण येशू तुमच्याकडे येऊ शकतो. ज्याला काही अक्कल नव्हती, मला काही नव्हती, मी दारू बिरू प्यायचो होतो. माझ्याकडे बसून तुम्हाला सांगतोय, माझ्याकडे बसून येऊन तुमच्याकडे येतोय तो. तुम्ही पण लोकांकडे जायचंय. काय बनून जायचंय? गाढव बनून जायचंय. काय करायचं? येशूला घेऊन जायचंय. कोणाला घेऊन जायचंय? येशू. तुम्ही गेले ना तुम्ही तिथं. येशू ज्या वेळेस त्यांच्या ठाण्याला, त्या घराला जाईल, त्या ठिकाणामध्ये काय होणार आहे? चमत्कार होणार आहे. त्या ठिकाण काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. तुमच्यासाठी कुणी पाय घड्यात टाकतील तर लोक काय होणार आहे? ब्लेसिंग होणार आहे. ज्यावेळेस येशू यरूशलेम मध्ये येत होता, यरूशलेम मध्ये येत असताना लोक पाय घड्या टाकत होते. हालेलुया. तुम्ही काय जेवण करतात, कोणी तुम्ही काय काय कपडे घेतात, तुम्ही काय काय आमच्यासाठी करतात, ते कोणासाठी करतात? तुम्ही बरं ना, कोणासाठी करतात? तुम्ही या ठाण्यासाठी करतात. या ठाण्यासाठी तुम्ही जे काही करतात ते कशासाठी करतात? बोला ना. येशूसाठी करतात तुम्ही. तुम्हाला काळवळा येत नाही का? किती लोकांना काळवळा येतोय? मी बोलल्यावर येतो काळवळा, तसा येतो. त्याला आत्मस्पर्शच नाही करीत. पाहून घेते. कशाला करू? राय तसेच अवस्थे, गरिबीच्या अवस्थेमध्ये, राय दरिद्रीमध्ये. मागून लोक काय करतात? कळवळ येतो लोकांना. कशाचा? अरे चर्च साठी काहीतरी आपण केलं पाहिजे, असल्यासाठी काय केलं पाहिजे. मग कंबर दुखतं माझं. किती दिवसापासून बोलतोय, मला गाडीची गरज आहे, मला त्रास होतोय या गोष्टीचा. कारण की मी 4 ठिकाणी काय झालं पाहिजे? गेलं पाहिजे. मला नगरला जरी यायचं तर मला दुखतंय. इथून जवळ 20 किलोमीटर गेलो तरी मला काय होत आहे? त्रास होत आहे. गाडीमध्ये गेल्यावर काय होत नाही.
पण तुम्ही जे काही करतात ते कोणासाठी करतात? येशूसाठी. शेजारच्याला म्हणा येशूसाठी. तुम्ही गाडी जरी घेऊन दिली तर कोणासाठी? येशूसाठी. पायगड्या कोणासाठी टाकल्या होती तिथं लोकांनी? येशूसाठी. येशू कुठे येत होता? गाढवावर बसून. एरोप्लेन मध्ये येत होता. हालेलुया. येशूला एरोप्लेनची गरज नाहीये. हा, येशू एरोप्लेन मध्ये नाही येणार. काही काही लोक म्हणतात आम्हाला एरोप्लेन यावं लागेल. पास्टर लोक काय म्हणतात? एरोप्लेन यावं लागेल. आता हे गरीब लोक कुठून आणणार त्याच्यासाठी पैसे? काय का नाही? काय असेल त्याच्यात खुश व्हा बाबा. प्रेज द लॉर्ड. पण आपण स्वतःला गरीब मानायचं का? कारण राजा येते आपल्याकडे. राजा आला तर आपण काय आहे? बरं ना, धनवान आहे. ओ राजे आले, ओ राजा जर आला येशू, ओ त्यावेळेस तुम्ही आणि मी काय आहे? धनवान आहे. या ठाण्याला कोण आलं पाहिजे? येशू आला पाहिजे. त्यावेळेस येशू येतो. हे ठाणे काय होत आहे? बदलत आहे. या ठाण्यामध्ये काय येत आहे? ब्लेसिंग येत आहे. ठाण्यामध्ये काय? श्रीमंती येते म्हणा. काय त्या ठाण्यामध्ये? हा, येशू जिथं असतो तिथं काय असते? श्रीमंती. कसं असू द्या, बसा खाली. कसं असू द्या, पण इथं काय आहे? श्रीमंती. श्रीमंती म्हणा. श्रीमंती. शेजारच्याला म्हणा श्रीमंती. लक्ष द्या, काय आहे? श्रीमंती आहे. कशामुळे श्रीमंती? तुमच्या पैशामध्ये पण बरकत असणार आहे. तुमच्या तेलामध्ये, पिठामध्ये, हर एक गोष्टीमध्ये काय असणार आहे? बरकत असणार आहे. कारण की तुम्ही कुठं आलेले आहे? येशूच्या ठाण्याला आलेले आहे. कोणाच्या ठाण्याला? ठाण्याला यायचं बुडवायचं का? हा, ठाण्याला यायचं बुडवायचं का? आपल्या लेकरांना पण सांगा, ठाण्याला यायचं बुडवायचं का? कधीच प्रार्थना बुडवू नका. प्रार्थना तुम्ही बुडवत असेल तर तुम्हाला आशीर्वाद भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहे? देवाच्या घराला आपण विसरायचं का? हे देवाचं घर आहे. देवाचं घर म्हणजे पहिलं फर्स्ट नंबर तुम्ही आणि मी आहे. तो देवाचं घर म्हणजे हे आहे. देवाचं घर म्हणजे अजून एक काय आहे? स्वर्ग एक काय आहे? देवाचं घर आहे. ते फायनली आपण तिथं जाणार आहे. मला फायनली जाणार आहे. शेजारच्या मला फायनली जाणार आहे. काही लोक म्हणत नाही म्हणजे त्याचा आम्हाला असं वाटतं जायचं नाही, वाटतं जाणार नाही वाटतं. हा तर म्हणा जायचं. कुठं जायचं सांगा बरं? हा, ते मोठं ठाण आहे. तिथं सगळे असणार आहे. देवदूत असणार आहे. तिथं त्याची सैन्य असणार आहे. आणि तुम्ही मी पण असणार आहे. तिथं कोण भेटणार आपल्याला फायनली घरामध्ये? येशू भेटणार आहे. इथं यायचं नाही शिकलो तर तिथं काय शिकणार आहे? हा, इथं आल्यावर तुम्हाला शिकावंच लागल. तिथं जायची ट्रेनिंग इथे बरं. तिथं जायची ट्रेनिंग इथे. इथं वेळेत या, वेळेत या, वेळेत आशीर्वाद घ्या, प्रार्थना करा, उपास करा आणि फायनली मेल्यानंतर देवाच्या घरी जाणार आहे. हालेलुया. नाही तर म्हणायचं मग एखादा पेतो मस्त पैकी त्याच्या बोर्डरला त्याच्या पत्रिकेवर लिहितात स्वर्गवासी. म्हणजे दारू पिऊ पिऊ गेला का स्वर्गामध्ये? नाही जाणार. कुठे यावं लागेल? ठाण्याला यावं लागेल. ठाण्याला आल्यानंतर गाढव ठाण्याला आल्यानंतर काय होईल? स्वच्छ होणार आहे. ती स्वच्छ होणार आहे. स्वच्छ होणार आहे. कसं होणार आहे? स्वच्छ होणार आहे. त्याला जर चकाचक करणार आहे. ओ त्याला लगेच मग त्याला त्याच्यावर ते शुभ्र होणार आहे. शुभ्र झाल्यानंतर त्याच्याकडे काय नसणार आहे? कुठल्या प्रकारची काय नसणार आहे? घाण नसणार आहे. ते क्लीन होणार आहे. कुठपर्यंत क्लीन राहायचं आहे? घरामध्ये आपल्याला एनी टाइम कसं राहायचंय? इथं पण राहायचं आहे, बाहेर पण राहायचं आहे. कसं राहायचंय? क्लीन राहायचं आहे. येशू बरोबर गाढवाला सुद्धा ओळखलं पाहिजे. गाढव येशू सारखं दिसते असं म्हणलं पाहिजे लोकांनी. काय म्हणलं पाहिजे? अरे हा पास्टर येशू सारखंच राहतात, वागतात ते. काय काय लोकांनी ते झिपऱ्या वाढून देतात. अरे झिपऱ्या नाही वाढव, तुझं जीवन सुधरवतो अगोदर. काय कर? सुधरायचं स्वतःला. सुधर जा. म्हणून मी दरवेळेस काय सांगतो? सुधरायचं. येशू येत असताना आपल्यावर लोकांनी आपल्याकडे पण पाहतात बरं का. नाही तर आपण सगळे नाटकं करणार असं बघायला सगळीकडे पाहत वाचणार, पाप करत वाचणार. लोक म्हणतील हे गाढव जरा चाबर दिसते. काय दिसत? हे शिवाने दिसत नाही. मग लोक पण विचारते हे पास्टर नको आपल्याला गेट आउट म्हणतो का रे? हा
गाढव कसं पाहिजे? नम्र. येशू सारखं झालं पाहिजे. कोणासारखं? येशूच्या गाढवासारखं. हा. ते गाढव पण कसं होतं? त्याच्यावर कुणी बसलेलं नव्हतं असं बायबल मध्ये लिहिले. बोला आहे का नाही? त्या गाढवावर कुणी बसलं नाही. येशूने सांगितलं शिष्याला असं गाढव आणा की त्याच्यावर कुणी बसलेलं नाहीये, Yes. ते घेऊन या. Hallelujah. तुम्ही मी कसं पाहिजे? क्लीन पाहिजे. आणि आपण कोणाच्या दारात जरी गेलो तर ते म्हणले ब्रदर आले बरं का, Yes, hallelujah. मी आलो आनंद होतो का? सांगावर हात वरती का? Hallelujah. होतो का नाही? हो. कसं काय होतं आनंद? येशू आला. कारण की येशू येतो. मी पण कसं राहतो? मी असा आलो असतो तर ते पास्टर येऊ नका घरी जा तुम्ही, तुम्हाला जादा झाली. बरोबर आहे की नाही? हा बरोबर आहे की नाही? काय काय लोक आता मला बोलायला नका लावू. प्रेस लॉर्ड. कारण की मी घाणीतून बाहेर आलेले. कुठून आलेले? मला सगळं माहिती. मी म्हणजे प म्हणजे त, त म्हणजे सगळं समजतं मला. कोणी बहिणीला मी 0 मिनिटात ओळखतो, भावाला पण ओळखतो 0 मिनिटात कोण कसं आहे काय. लेकरं सुद्धा लेकरांना सुद्धा ओळखतो. कारण की मी कशातून आलेले? घाणीमधून आलेले. आज तुमच्या पुढे जर टाईट कपडे घालून उभं राहतो ना, ही लायकी परमेश्वराने मला दिली. कोणी लायक केलं मला? माझी तर लायकी पण नव्हती इथं उभा राहायची. काय नव्हतं? बिलकुल लायकी नव्हती माझी. मला कोणी दाराजवळ उभं करत नव्हतं. पेदाड होतो मी, दारुड्या होतो, पाप करणार होतो. एखाद्या घरातले कुटुंबातले लोक सुद्धा मला उभे करत नव्हते. म्हणजे नाही लफडे करतो हा. एवढं घाणीमधून परमेश्वराने मला कसं केलेलं आहे. आणि मी पण तुमच्याकडे कसं येतो? माझी नजर जी असती तुमच्याकडे, मी बहिणीच्या नजरेनेच पाहणार, आईच्याच नजरेने पाहणार. गाढव कसं पाहिजे? क्लीन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ते क्लीन कधी होणार आहे? ठाण्याला. ठाण तरच येशू क्लीन झाल्याने म्हणतात येशू बस. येशू कस काय बसन? सगळे घाण करून ठेवली गाढवानी पाठीवर इकडं तिकडं आणि येशू बस. आणि बिनलाजेवानी येतात पुढं. आम्ही प्रार्थना केली आणि बरं वाटायला लागलं. त्याला कोणचा आत्मा मिळाला? एक सिस्टर होत्या त्या. जाऊ दे मी बोलत नाहीये, पण आपण कसं झालं पाहिजे? क्लीन. तर येशू काय होणार आहे? बसणार आहे. हालेलुया. किती लोक बोलणार हालेलुया? मग ठाण्याला यायचं बंद करायचं का? ठाण्याला आल्यावर गोड मिठाई मिळणार आहे. 2025 मध्ये जर तुम्ही एक पण प्रार्थना बुडवली नाही तर तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि तुम्ही वेळेत आले तर तुमच्यासाठी वेळेत बॉक्स उघडले जातील. तुम्ही उशिरा आले तर मी सांगू शकत नाही तुमच्यासाठी बॉक्स आहे का नाही. माझा जीव तळतळतो की तुम्ही लवकर यावं, लवकर तुम्ही देवाच्या ठाण्याला, तुम्ही देवाला आणि देवाच्या ठाण्याला ओळखावं. आणि मग तुम्हाला काय देणार देव? आशीर्वाद देव. नाही तर तुम्ही आता उशिरा, तुमच्या दुसरे लोक येतील, दुसरे लोक आलेले ते आशीर्वादी झाले. तुम्ही पाहता त्यांच्याकडे गाड्या पाहता, बंगले पाहता, त्यांच्याकडे काय काय चांगल्या चांगल्या वस्तू पाहतात आणि तुम्ही म्हणता मग मला का नाही मिळालं? असं नको व्हायला. मग तुम्ही म्हणता मग ते पास्टर ते पॉवरफुल नाही, पास्टर त्यांची प्रार्थना पॉवरफुल नाही असं म्हणतो. आहेत त्या किती लोक माझ्या बरोबर आहेत? मी सांगतो कळतंय का? कळतंय का? ते म्हणतात मग आशीर्वाद नाही भेटला का? पास्टर पॉवरफुल नाही. दुसरे पास्टर कडचे तिथं पण तसंच. तिथं त्याची खोड जात नाही. इथं उशिरा येणार, तिथं पण उशिरा जाणार. तिथं पण आशीर्वाद भेटत. ते पण पास्टर पॉवरफुल नाही. खरं तर पॉवरफुल कोण नसतं? आपल्या चुकामुळं आपल्याला आशीर्वाद भेटत नाही. मग पुढच्या संडेला किती वाजता यायचं? किती वाजता? 10ला नाही, 9ला यायचं. 9ला आल्यावर चर्च झाडू लागायचं